नक्कीच विदर्भात हाय प्रोफाईल लढत आहे ना, देशाचं लक्ष लागलेलं आहे नागपूरकडे, कारण की देशातील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपुरातून लढत आहे। आजच्या निकालात स्पष्ट होणार की नितीन गडकरी हॅट्रिक करणार की विकास ठाकरे चमत्कार घडवणार। 8 वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे, तयारी पूर्ण झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विदर्भात नागपूर नंतर सर्वाधिक चर्चेचा जो मतदारसंघ राहिलेला आहे तो खासदार नवनीत राणा यांचा। अमरावती मतदारसंघात नवनीत राणा पुन्हा निवडून येणार की बळवंत वानखेडे चमत्कार करणार, हाही मोठा प्रश्न आहे। तिसरा महत्त्वाचा विदर्भातला मतदारसंघ म्हणजे चंद्रपूर मतदारसंघ, ज्या ठिकाणी भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार त्या ठिकाणी मैदानात आहे, परंतु तिथला एक्झिट पोलचा कॉल जो आहे तो काँग्रेसच्या बाजूने प्रतिभा धानोरकर यांच्या बाजूने दाखवलेला आहे। त्यामुळे एक्झिट पोल खरा ठरणार का हे अवघ्या काही तासात स्पष्ट होणार आहे। मी तयारी परत एकदा दाखवतोय, काटेकोर सुरक्षा व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी आहे आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सकाळीपासूनच या ठिकाणी तैनात झालेले आहे। नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर या ठिकाणी सकाळपासून आहे आणि सगळे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आलेले आहे। कर्मचाऱ्यांची सुरक्षा जी आहे ती या ठिकाणी आपण बघू शकतो, प्रत्येकाचं आय कार्ड चेक करून कुणालाही मोबाईल घेऊन आत प्रवेश दिला जात नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 2 निवडणुका 14 आणि 19 ची विदर्भ हा भाजपच्या बाजूने राहिलेला आहे, परंतु यावेळेस नेमकं काय होतं या निवडणुकीत, कारण की ही एक वेगळी निवडणूक आहे। महाराष्ट्राचं राजकारण गेल्या 5 वर्षात बदललेलं आहे। नवीन समीकरण महाराष्ट्रात आले, 2 पक्षाचे 4 पक्ष झाले, त्यामुळे पक्षफुटीनंतर विदर्भातली जनता नेमकी कोणाच्या बाजूने कौल देते हे आजच्या निकालात स्पष्ट होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्व विदर्भातली एकमेव जागा जिथे शिंदे गट लढतोय ती रामटेकची जागा, त्या रामटेक लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी याच ठिकाणी होणार आहे। त्या ठिकाणी राजू पारवेच्या बाजूने एक्झिट पोलमध्ये कौल जो आहे तो दाखवलेला आहे, परंतु श्यामकुमार बर्वे यांच्यासाठी काँग्रेसही कॉन्फिडंट आहे। त्यामुळे काय होतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 8 वाजता पोस्टल बॅलेटची मतमोजणी जी आहे ती सुरू होणार आहे। नागपूर लोकसभा मतदारसंघात 4000 पेक्षा जास्त पोस्टल बॅलेट आहे, रामटेकमध्ये 3000 पेक्षा जास्त आहे आणि पोस्टल बॅलेट एकदा सुरू झालं की त्यानंतर ईव्हीएम ची मतमोजणी पहिला कॉल जो आहे तो साधारणतः 8:40 ते 45 मिनिटांना पहिल्या फेरीचा पहिला कॉल TV9 मराठीवर सगळ्यांना बघायला मिळणार आहे। नक्की जाऊ घ्या, काही तासामध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि